तिथं दुसरं कुणीतरी आहे असं कधीच वाटलं नाही. आई माझी आहे हा विश्वास इतका ठाम होता. श्री सच्चिदानंद समर्थ साईनाथ महाराज की जय. आज गुरुपौर्णिमा. सच्चिदानंद समर्थ सद्गुरू साईनाथ आपले सद्गुरू, ज्यांनी वयाच्या 8व्याच वर्षी शिर्डीत एकदा पदार्पण केलं होतं बालयोगी स्वरूपात, आणि त्या लिंबवृक्षाखाली जाऊन जेव्हा हे बालयोगी बसले तेव्हा गावकऱ्यांनी विचारलं, कोण, कुठून, कसे आलात? तेव्हा त्यांनी एकच उत्तर दिलं, मी माझ्या गुरुच्या शोधात आलेलो आहे आणि हे माझं गुरुचं स्थान आहे. अर्थात हे बाबांचं गुरुस्थान की स्वतःच बाबांनी आपलं गुरुस्थान निर्माण केलं, हा प्रश्न मात्र वेगळा. आपल्या अण्णासाहेब दाभोळकरांनी जे साई चरित्र लिहिलेलं आहे त्यामधील अध्याय 11वा आणि 12वा याचा परामर्श जर घेतला तर आपल्याला सद्गुरूंबद्दल ठाई ठाई जे अनुभव सद्भक्तांना आलेले त्याबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. तेव्हा अध्याय 11वा त्यातल्या काही गोड अशा ओव्या आपण बघूयात. कैसे इंद्र अग्नी वरुण बाबांच्या वचनास देती मान, आता करू तयाचे दिग्दर्शन श्रोतावधान दीजे. पूर्ण विरक्तीची विरक्ती ऐसी साईंची सगुण मूर्ती, अनन्य भक्ता निज विश्रांती आठवू चित्ती सप्रेम. गुरुवाक्यैक विश्वासन हेची वैसाया देववासन, सर्व संकल्प संन्यासन करू पूजन या संकल्पे. प्रतिमा स्तंडील अग्नि तेज सूर्यमंडळ उदक द्विज, या साताही वरी गुरुराज अनन्य पूजन करू की. चरण धरिता आनंद भावे गुरुजी काय परब्रह्म हे लावे, ऐसे गुरु पूजेचे नवलावे अनुभवावे गुरु भक्ते. पूजक जेथ वर साकारू देहधारीच आवश्यक गुरु, निराकारास निराकारू हा निर्धारू शास्त्राचा. न करिता सगुणाचे ध्यान भक्तिभाव कदा प्रगटेना, आणि सप्रेम जव भक्ती घडेना कळी उघडेना मनाची. ते उमलल्या वीण काही केवळ कर्णिकेस गंध नाही, नाम करंदना भ्रमर पाही ते राहील क्षणभरी. सगुणतेची साकार निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर साकार निराकार एकची. थिजले तरी ते घृतची संचले, विगुरले तेही घृतची म्हणितले. सगुण निर्गुण एकची भरले समरसले विश्वरूपे. डोळे भरून जे पाहू येई पदी ज्याच्या ठेविता डोई, जेथ ज्ञानाची लागे सोयी आवडी होई ते ठाया. ज्याची संगती प्रेम वार्ता करू येती, जयाशी पूजू ये गंधाक्षती. म्हणून आकृती पाहिजे निर्गुणाहुनी सगुणाचे, आकलन बहु सुकरसाचे. दृढावल्या प्रेम सगुणाचे निर्गुणाचे बोधन ते. भक्ता निर्गुण ठाई पडावे बाबांनी अनंत उपाय उजावे. अधिकारानुरूप दूर बसवावे दर्शन वर जावे बहुकाळ. एकाच देशांतरा पाठवावे एकाच शिर्डी ते कांती कुंडावे. एकाच वाड्यात अडकवावे नेम द्यावे पोथीचे. वर्षानुवर्ष हा अभ्यास होता वाढेल निर्गुण ध्यास. आसनी शयनी भोजनी मनास जडेल सहवास बाबांचा. देह तरी हा नाशवंत कधी तरी होणार अंत, म्हणून भक्ती न करावी खंत आराध्यनंत लक्षावे. हा बहुविध दृश्य सारा सकल अव्यक्ताचा सारा. अव्यक्तातून आला आकारा जाणार माघारा व्यक्ती. ही या ब्रह्मस्तंभ सृष्टी व्यष्टी जैसी तैसी समष्टी. उपजली ज्या अव्यक्ता कोटी
तेथेच शेवटी समरसे म्हणून कोणासे नामरण मग ते बाबास तरी कोठून नित्य शुद्ध भक्त निरंजन निर्मरण श्री साई. कोणी म्हणोत भगवत भक्त कोणी म्हणोत महाभागवत परी अम्हासे ते साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटेले. श्री साईनाथाय नमः. बाबा शिर्डीत असताना कुणाकुणाची सेवा कशी स्वीकारी त्याचं या अध्यायात वर्णन आलेलं आहे. कोणी बाबांच्या चरणी पाय चुरीत तर कोणी आपल्या हाताने चवरी ढाळीत कोणी पंख्याने वारा घालीत. आणि इथे बाबांना गंधार्चन जे सुरू झालं ते कसं त्याबद्दल इथे काही ओव्या आहेत. कोणी हस्त प्रक्षालन कोणी अत्तरगंधार्चन कोणी त्रयोदश कोणी तांबूलदान निवेदन महानैवेद्य कोणी दुबोटी आडवे गंध शिवलिंगा तैसे चर्चिती सरंग कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध तैसे चंदन चर्चित. अशा प्रकारे षोडशोपचारे बाबांची पूजा होत असे. कोणी आडवं गंध काढायचं कोणी शिवलिंगासारखं गंध बाबांना काढायचं. पण यापूर्वी हा प्रसंग घडे तोवर बाबांना कपाळी गंध लावण्याची कोणालाही परवानगी नव्हती. एकदा तात्यासाहेब ढोलकरांचे एक स्नेही होते त्यांचं नाव डॉक्टर पंडित. ते एकदा शिर्डीस आले आणि बाबांपाशी क्षणभर बसले. बाबांनी त्याकडे पाहिले आणि वदले, अरे पंडित तुम्ही आता दादाभटांच्या घरी जा. दादाभटांच्या घरी डॉक्टर पंडित गेले. पोहोचले तोच त्यांनी दादांनी योग्य ते त्यांचं स्वागत केलं. मात्र ते दादांबरोबर बाबांच्या पूजेला निघाले असता येता का म्हणून त्यांनी विचारलं. तेव्हा पंडित बोलले की ठीक आहे मी सुद्धा येतो. जसे ते बाबांच्या दरबारी पोहोचले आजपर्यंत बाबांना भाळी कुणीही गंध लावलेला नव्हता. कपाळी गंध कोणालाही लावू देत नसत. फक्त खंडोबाचे भक्त माणसापती हे त्यांच्या गळ्याला छातीशी गंध फाशीत आणि इतर लोक पायांना गंध लावून दर्शन घेत असत. पण पंडित हे भोळे भाविक बाबांपाशी पोहोचले आणि अचानक त्यांनी दादांची जी पूजेची थाळी होती ताट होत त्यामध्ये सर्व गंध अक्षदा फुलं वगैरे होते आणि सरळ त्यांच्या हातून ती थाळी घेऊन बाबांच्या भाळी सुरेख असा त्रिपुंड रेखाटला. तेव्हा ओवी आली पुढची. परी हे पंडित भोळे भाविक दादांची तबकडी केली हस्तक धरून या श्री साईंचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपंड पाहुण येत्यांचे साहस दादांचे मनी धास दूस चढतील बाबा परम कोपास काय हे धाडस म्हणावे. दादांना खूप भीती वाटली. आजूबाजूचे लोक अवाक होऊन बघायला लागले की हे काय घडलं. आजपर्यंत बाबांना कोणी हिंमत केली नव्हती कपाळी गंध लावण्याची आणि या बाबांनी याला कुठलेही म्हणजे धिक्कार केला नाही, नकार दिला नाही आणि सरळ सरळ आपला त्रिपुंड भाळी रेखाटून घेतला तो डॉक्टर पंडितांच्या हस्ते. तेव्हा बाबांना सायंकाळी दादांच्या मनीची रुखरुख लागून राहिली होती. सायंकाळच्या भेटीत बाबांना विचारलं, आम्ही गंधाचा उलासा टिळा लावू जाता आपुल्या निळा स्पर्श करू द्या ना कपाळा आणि हे सकाळा काय घडले आमच्या टिळ्याचा कंटाळा पंडिताच्या त्रिपुंडराचा जिव्हाळा हाय काय नवलावा सोहळा बसे ना ताळा सुसंगत तव सस्मित वदन प्रीती साई दादा लागे वदती परिसाविती मधुरोक्ती सादर चित्ती सकळिती. हा सर्वात मोठा दृष्टांत
प्रत्यक्ष घडलेला आणि बाबांनी काय उत्तर द्यावं. दादा तयाचा गुरु बामण, मी जातीचा मुसलमान, तरी मी तोची ऐसे मानून, केले गुरुपूजन तयाने. आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा अपवित्र यवन, कैसे करू तयाचे पूजन, ऐसे न तन्मन शंकले. ऐसे मज त्याने फसविले, तेथे माझे उपाय हरले. नको म्हणणे जागीच राहिले, आधीन केले मज त्याने. ऐसे जरी उत्तर करिसिले, वाटले केवळ विनोदे भरले. परितयातील इंगीत कळले, सायास परतले जय दादा, माघारा परतले जय दादा. ही बाबांची विसंगतता, दादांच्या फारची लागली चित्ता. घरी पंडितांसवे वार्ता करिता, कळली सुसंगतता तात्काळ. धोपेश्वर इच्छे रघुनाथ सिद्ध, काका पुराणिक नामे प्रसिद्ध. पंडित तयांचे पदी सन्नद्ध, ऋणानुबंध शिष्यत्वे. त्यांनी घातला काकांचा ठाव, तयांसी तैसाच आला अनुभव. जयामनी जैसा भाव, भक्ती प्रभाव ही तैसाच. अशा प्रकारे एक डॉक्टर पंडित, ज्यांचे गुरु ते स्वतः ब्राह्मण आणि बाबांना ते यवन समजून आलेले, त्यांचे गुरु धोपेश्वरी होते आणि केवळ त्यांना मानून आज माझी सात्यंत पूजा इथे आकाराला आली. बाबा मनोमन प्रसन्न झाले, बाबा रागावले नाही आणि यापुढे बाबांना गंध लावण्याची, कपाळी गंध लावण्याची प्रथा सुरू झाली. अशा प्रकारे गुरुभक्ती ही अगदी प्रसाद रूपाला पावली डॉक्टर पंडितांना. आणि आजूबाजूचे जेवढे नित्य सेवेला जे बाबांचे परमभक्त होते त्या काळातील, त्यांना देखील आपली जवळीक लाभली आणि गुरुस्थान लाभलं की सर्व षोडशोपचारे पूजा बाबांना मंजूर झाली आणि ऐशी गुरुकृपा फळाला आली. धन्य ते साईभक्त, धन्य ते डॉक्टर पंडित आणि आपले म्हाळसापती आणि दादा भट, तसेच आपले श्यामा माधवराव देशपांडे, दीक्षित काका दीक्षित वगैरे वगैरे असे त्या काळातील भक्त, बापूसाहेब लोक, बुट्टी सरकार, ह्या साऱ्यांना अनेक असे अनुभव आलेला आहे. म्हणून गुरुकृपा कशी होते आणि त्याचं या 11व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे. आणि असंच वर्णन 12व्या अध्यायात देखील आलेलं आहे. बघूया आपण. साईनाथ महाराजाय नमः. अध्याय 12 मध्ये देखील असाच एक गुरुकृपेचा महिमा आलेला आहे. हस्त सामुद्रिक शास्त्री मुळे हे शिर्डीस बापूसाहेब बुट्टींना भेटीसाठी आलेले. त्यांच्या मनी होतं की बापूसाहेब बुट्टींना भेटावं आणि माघारी जावं. पण बापूसाहेब बुट्टींना भेटल्यानंतर त्यांना बाबांपाशी यावं लागलं. बाबांपाशी आल्यानंतर बाबांची भेट घ्यावी आणि हे हस्त सामुद्रिक शास्त्रामध्ये अगदी पंडित असल्यामुळे त्यांना साहजिकच वाटलं की आपण बाबांचा हस्त आपल्या हाती घ्यावा आणि हस्त सामुद्रिक भविष्य काहीतरी आपण जाणून घ्यावं बाबांच्या बाबतीत. असं वाटल्यावरून त्यांनी हळूहळू बाबांजवळ सरकून जागा घेतली. बाबांना मनातील इंगित कळालं की मुळे शास्त्री आपल्याशी जवळीक करताय, ती केवळ आपला हात हाती घ्यावा म्हणून. परंतु बाबांनी तेवढ्या वेळात आलेली फळं वाटण्यास सुरुवात केली आणि मुळे शास्त्रींच्या हाती 1-2-4 केळी देऊन टाकली, पण हात हाती मात्र देईना. तेव्हा बऱ्याच काळपर्यंत यांनी प्रयत्न करून बघितला, परंतु काही उपयोग झाला नाही. सर्व प्रयत्न म्हणजे सफल झाले नाही आणि
हे तिथेच बसून राहिले. थोड्या वेळाने तिथे बाबांच्या लेंडी बागेकडे जाण्याची वेळ झाली. बाबांनी म्हटलं, आपल्याला आता लेंडी बागेवर निघायचं आहे. आपला थोडासा गेरूचा खडा बरोबर घ्या. तर आपल्याला गेरू बरोबर घेऊन जायचं आहे. तेव्हा तोपर्यंत स्नान सोहळे करायला आपले मुळे शास्त्री गेले. मग सर्वांना वाटलं गेरूचं बाबा काय करणार. बाबांची ऐशीच संदिग्ध वाणी, काय अर्थ जाणावा कोणी, परी आदरे साठविल्या श्रवणी अर्थ श्रेणी उगरती, की ते संतांचे बोल कधी जे नसणार बोल, अर्थभरीत सदाच बोल ठरवेल बोल कमळाचे, आधी विचार मग उच्चार, हा तो नित्याचा व्यवहार, उच्चारामागे आचार संत साचार आदरती, या सर्व मानसिद्धांतानुसार संत वचन कधी न निस्सार, ध्यानी धरुणी पडताळीचा भार, पडे वेळेवर उकरत्या. असो इकडे बाबा परतले, निशाणे शिंग वाजू लागले, बापू साहेब जोगी वैले, वेळे सुचवले मुळ्यांचे. आरतीचा समय आला तर बापूसाहेब जोगांनी यांना बळे शास्त्रींना आवाहन दिलं की आपण आरतीला येता का. पण ते काकू करू लागले. इतक्यात बाबांनी निरोप दिला. इतक्यात बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा. बापूसाहेब बुट्टी तक्षणा गेले दक्षिणा मागावया. नुकतेच मुळे करुणी स्नान, सोहळे वस्त्र करुणी परिधान, बैसले होते घालून आसन, स्वस्थ मन करुणिया. निरोप परिस्ताते अवसरी, विक्षेप दाटला मुळ्यांच्या अंतरी, दक्षिणा किमर्थमया द्यावी तरी, मी अग्निहोत्री निर्मळ. असतील बाबा मोठे संत, परी मी काय तयांचा अंकित, मधभाशी का दक्षिणा मागत, झाले दुष्चित्त मन तेणे, सायंसारखे दक्षिणा याचिते, कोट्याधीश निरोप आणते, मुळे जरी मनी शंकती, दक्षिणा घेती समवेत. आणिक संशय त्यांचे म्हणी, आरब्ध कर्म अर्पण टाकून, जावे केवी मशिदी लागून, नाही म्हणवेना. असं दुतर्फा संकट मुळे शास्त्रींना पडलं की आपण मशिदीत का म्हणून जावं. आपण 16 आलेलो आहोत आणि अशी दोलायमान स्थिती त्यांची झाली. आपण 16 मशीद ओवळी, जावे कैसे बाबांजवळी, लांब राहुणी बद्धांजळी, पुष्पांजळी फेकिती. इतक्यात ऐसा चमत्कार झाला तयांचे दृष्टी समोर, बाबा दृश्य गादीवर गोलपूरवर दिसले. तेवढ्यात चमत्कार झाला आणि बाबांच्या ठाई त्यांना त्यांचे गुरु घोलप स्वामी दिसू लागले आणि ते अवाकपणे बघू लागले की बाबा नव्हेत, हे तर आपले सद्गुरू, ज्यांना आपण गुरु केलेला आहे, त्यांचं दर्शन मला साक्षात इथे दिसतंय. आणि ते तर कधीच दिवंगत झालेले आहेत, समाधिस्थ झालेले आहेत. इथे रास नित्यांचे साई समर्थ, मुळ्यांचे डोळा घोलपनाथ, ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत, आश्चर्यचकित बहुमुळे, गुरु जरी वस्तुता समाधिस्थ, तेही जय दृष्टी गोचर भासत, तेने मुळे अति विस्मित, तैसेची साशंकित मानसी, स्वप्न म्हणावे नाही निजेला, जागृती तव गुरु कैसा ठेला, संभ्रम केवता जीवी कुठला, बोल कुंडला क्षणभरी, आपला आपण घेई चिमटा, म्हणे नव्हे हा प्रकार खोटा, किमर्थ मना संशय फुटा, सर्वांसकटा मी येथे, मुळे मूळचे गोल भक्त, बाबांविषयी जरी शंकित, परी झाले पुढे अंकित, अकलंकित मानसे. अशा प्रकारे घोलप स्वामींना बघून अगदी समर्थ चरणी नतमस्तक आपण होतो आपल्या गुरुस्थानी, तशी त्यांची अवस्था झाली. निज गुरुचे चरण वंदून उभे राहिले कर जोडून, वाचे शिमवून पडिले भगवी बसले भगवी छाटी, गोलप स्वामी दे कोणी दृष्टी, धावणी पायी घासली मिठी उठावली, तुटला उच्चवर्णाभिमान, पडले डोळिया माझी अंजन, भेटता निज गुरु निरंजन, निधान संपन्न ते झाले. हरपली विकल्प वृत्ती, जडली बाबांवरी प्रीती, अर्धोन्मिलित नेत्रपाती, टकला विधी सायंपदी, अनंत जन्मीचे सुकृत फळले, दृष्टी पडली सायंची पावले, चरण तीर्थी स्नान घडले, देव घडले वाटले, आश्चर्य केले सकळी की, हे काय घडले काय की, जाऊन फुलांची फेकाफेकी, पायी डोकी ठेवली का. इतर म्हणती बाबांची आरती,
मुळे गोलक नामे करजती उंच स्वरे त्यांची आरती गाती रंगी रंगती सप्रेम सोवळ्याची सांडिली स्फीती कर्षा स्पर्शाची विराळी स्फूर्ती साष्टांग दंडायमान होती डोळे मिटती आनंदे कुठल्यावरी डोळे उघडता गोलक स्वामींची अदृश्यता त्यांचे स्थानी साई समर्था दक्षिणा मागिता देखील पाहुणी बाबांची आनंद मूर्ती आणि तयांची ती असर्ग शक्ती तटस्थ झाली चित्तवृत्ती मुळे निजस्तुती विसरले ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हरली तहानुभूक झाले निज गुरु दर्शन सुख परमहरी मुगळ्यांना झाले मानसी समाधान गाजले बाबांशी लोटांगण आनंदाश्रुत भरते येऊन मस्तकी चरण मंदिरे दक्षिण काय होती ती दिले पुनश्च डोळी चरणी ठेवली नयनी प्रेमाश्रू आसुवे आली तनु झाली रोमांचित सद्गतीत कंठ झाला अष्टभाव मणी दाटला म्हणती मणीचा संशय विटला बरी भेटला निजगुरु पाहुणी बाबांची अलौकिक लीला मुळ्यांसह सर्वजन गहिवरला गेरूचा अर्थ विशद झाला अनुभव आला तेव्हा हेची महाराज हेची मुळे आश्चर्य कैसे हेची वेळे कोण जाणे महाराजांचे कळे अगाध लिळे तयांचे ऐसेची भोवती समर्थ सद्गुरु साईनाथ शास्त्री मुळे पद चरण वंदित गुरुस्थानी ते अध्याय 11 आणि 12 गुरु बद्दलच महत्व आणि शिष्यत्वाने गुरुपासून मिळणारं ममत्व ह्या दोन गोष्टींना आपण अनुभव घेतला. एक म्हणजे डॉक्टर पंडित आणि दुसरे हस्त सामुद्रिक शास्त्री मुळे. ह्या दोन आख्यायिका आपल्याला या दोन अध्यायांमधून मिळाल्या. तर म्हणून आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी हे थोडंसा अध्यायावर विवेचन केलं. माझ्या शक्तीने माझ्या भक्तीने ते साई चरणी मी समर्पित करतो आणि गुरुबद्दल संत मीराबाईंचा एक अभंग आपल्या समोर फक्त गातो. चरण की मोहे लागी लटक गुरु चरण के चरण बिना मोहे कछु नहीं भावे चरण बिना मोहे कछु नहीं भावे चरण बिना मोहे कछु नहीं भावे जुटवाया सब सपनन की सब सपनन की मोहे लागी लटक गुरु चरण के मोहे लागी लटक गुरु चरण के भव सागर सब सुख करो है भव सागर सब सुख करो है फिक्र नहीं मुझे तरन की फिक्र नहीं मुझे तरन की मोहे लागी लटक गुरु चरण की मोहे लागी लटक गुरु चरण की मोहे लागी लटक गुरु चरण की प्रभु गिरिधर नगर मीरा के प्रभु गिरिधर नगर आस लगी गुरु शरण की आस लगी गुरु शरण की मोहे लागी लटक गुरु चरण की मोहे लागी लटक गुरु चरण की मोहे लागी लटक गुरु चरण
चरण बिना मोहे कछु नहीं भावे, चरण बिना मोहे कछु नहीं भावे, चरण बिना मोहे कछु नहीं भावे। झूठ माया सब सपनन की, सपनन की सब सपनन की, मोहे लागे लटके गुरु चरणन की, मोहे लागे लटके, मोहे लागे लटके, मोहे लागे लटके गुरु चरणन की। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राज राज योगिराज ब्रह्म सच्चिदानंद समर्थ साईनाथ महाराज की जय।